लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा पार पडलेला असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी पार पडत आहे। निवडणूक प्रचाराला जोर आलेला असून अनेक ठिकाणी प्रचार सभा, बैठका आणि रोड शोचं आयोजन केलं जात आहे। या प्रचार सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याबरोबरच मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं आपल्याच पक्षाला मतदान करावं यासाठी प्रत्येक नेता प्रयत्न करीत आहे। देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये घरोघरी जाऊन सभांमधून जोरदार प्रचार केला जात आहे। देशामध्ये प्रामुख्याने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA विरुद्ध इंडिया आघाडी असा संघर्ष पाहायला मिळत आहे। असं असतानाच एका प्रचार सभेमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मतदारांना मतदानासाठी आवाहन करताना भावनिक होऊन स्वतःच्याच अंत्यसंस्कारासंदर्भात भाष्य केल्याचं पाहायला मिळालं। यावेळी आपल्या गृह जिल्ह्यामध्ये म्हणजेच कलबुर्गीमध्ये मतदारांशी संवाद साधताना 81 वर्षीय खरगे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळेस काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मत मागताना तुम्हाला या उमेदवाराला मत द्यावीशी वाटली नाहीत तरी मी तुमच्यासाठी थोडं जरी काम केलं असेल असं वाटत असल्यास किमान माझ्या अंत्यसंस्काराला तरी या, असं भावनिक विधान खरगे यांनी केलं। काँग्रेसच्या उमेदवाराला तुम्ही मतं दिलेली नाहीत तर मी असे समजेन की कलबुर्गीत माझं काहीही स्थान राहिलेलं नाहीये, मी तुमचा विश्वास जिंकू शकलेलो नाहीये असे मी समजेन। मी एक आवाहन करू इच्छितो, तुम्ही काँग्रेस उमेदवाराला मत द्या अथवा देऊ नका, मात्र मी कलबुर्गीसाठी काहीही केलं असेल असे तुम्हाला वाटत असेल तर किमान माझ्या अंत्यसंस्काराला तरी या, असे खरगे यांनी यावेळी म्हटलं।